एकदा दोन मित्र श्याम आणि दामू जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्या समोरून एक मोठं अस्वल त्यांच्या दिशेने चालत येताना दिसलं. ते पाहून दोघेही खूप खूप घाबरले. दामू घाबरून जवळच्या झाडाकडे धावला आणि घाईघाईने वर चढू लागला. दामू, काय करतोस? पण श्यामला झाडावर चढता येत नव्हतं. श्यामने प्रसंगावधान राखलं. तो पटकन जमिनीवर आडवा पडला आणि श्वास रोखून मृतासारखा निश्चल राहिला. अस्वल समोरून येत त्याच्या जवळ आलं आणि त्याला सुंगले. अस्वलाने त्याला बघितले, पण तो मेलेला आहे असं समजून ते तिथून निघून गेलं. अस्वल गेल्यावर दामू झाडावरून खाली उतरला आणि विचारलं, काय रे श्याम, अस्वल तुझ्या कानात काय म्हणालं? श्याम म्हणाला, अस्वल मला बोललं की अशा स्वार्थी मित्रांपासून नेहमी सावध राहा. या गोष्टीवरून आपण बोध घ्यावा की आपल्या संकटात साथ देणारा तोच खरा मित्र.